जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुका पुन्हा एकदा पुढे ढकलल्या जाणार म्हणून टेन्शनमध्ये असणाऱ्या इच्छुक उमेदवारांसाठी एक मोठी गुड न्यूज आहे. महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय समोर आला आहे. निवडणुका थांबवाव्यात अशी मागणी केली होती, पण कोर्टाने ही मागणी सरळ फेटाळली. म्हणजेच निवडणुका ठरलेल्या वेळानुसारच होणार आहेत. मात्र इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे. राज्यातील 51 ठिकाणी काही नगर परिषद आणि काही नगरपंचायतींमध्ये ओबीसी आरक्षणामुळे एकूण आरक्षण 50% पेक्षा जास्त झाले आहे. अशा ठिकाणी मतदान होईल, उमेदवार जिंकतीलही, पण त्यांचा निकाल अंतिम ठरणार नाही. कोर्टाने सांगितलं आहे की या 51 ठिकाणांचे निकाल कोर्टाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील. म्हणजे काय, तर या निवडणुका होतील, पण कोर्टाचा निर्णय येईपर्यंत निवडून आलेल्या सदस्यांचा निकाल न्यायप्रविष्ठ म्हणजेच थांबवलेला राहील. कोर्टाने आणखी एक महत्त्वाची अट घातली. आगामी कोणत्याही निवडणुकीतील आरक्षण 50% पेक्षा जास्त नसावे. राज्य सरकार आणि SECला निवडणुका जाहीर करण्याचं स्वातंत्र्य आहे, पण ही मर्यादा पाळणं बंधनकारक असेल. या प्रकरणाची पुढील सुनावणी 21 जानेवारी रोजी होणार आहे. त्यावेळी या 51 संस्थांच्या निकालांचं भवितव्य ठरणार आहे.